नमस्कार मित्रांनो. आज आमच्या घरातला ब्लॉग बनवत आहे. घरातला ब्लॉग म्हणजे असंच तुम्हाला सांगायचं. आताचे किती वाजले माहिती आहे? 12. आताचे वाजले 11 वाजले आणि आम्ही आता चाय पितो. अरे इथे काम चालू आहे आमच्या बाजूला. हॅलो. आमच्या बाजूला काम चालू आहे. आमच्या बाजूला काम चालू असल्या कारणाने आम्हाला एवढा त्रास होतो ना आवाजाचा. सकाळी 6 वाजता कटकट 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 चालू आहे. आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग आहे माहिती आहे. फक्त त्याच एका जागेचं काम चालू आहे. त्याच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतो. रात्रीचं 9-9, 10-10 वाजेपर्यंत काम चालू ठेवतात ते. असं गरमी मुंबईची गरमी तुम्हाला सांगू नाही शकत. हे बघा किती, हे बघा इथे काम चालू आहे बघा. सगळं आणि गरमी विचारू नका बाबा. गरमीला तर असा आहे ताण पडलेला आहे. आणि ते भरत साहेब बनवत आहे चाय बनवत आहे चाय. आणि चाय घेऊन आमचं बघा. आत्ता चाय. काल आम्ही मँगो इथे मँगो 650 रुपये मँगो. 6 मँगो 650 रुपये. आणि आहे आता 1 2 3 4 5 मँगो आहे. काल दोन मँगो 2 घरी होते आणि एक अजून होता खालच्या ताईने दिले. त्या मँगोचा हे बनवलेला. आणि मी ज्याला सपोर्ट पाहिजे त्याच्यासाठी मी लॉंग व्हिडिओ बनवला आहे आणि तो बघू शकता तुम्ही. तुम्हाला खूप चांगला सपोर्ट मिळणार तो व्हिडिओ बघून. कारण कसं आहे की मी सांगते खरं सांगते. जे आहे ते आहे, जे नाही आहे ते नाही आहे. आणि मी पण अशीच तुमच्यासारखी छोट्या चॅनलपासून आता माझं चॅनल ग्रो झालं. छोट्या याच्यापासून मी कधीच मला कोणी सपोर्ट केला नाही. मी म्हणत होती सपोर्ट करा, एक दुसऱ्यांना सपोर्ट करा. काही नाही करत होतो. कोणाच्या भरोशावर राहिलंच नाही पाहिजे. आपण आपलं मस्त हे करायचं, शिकायचं. यूट्यूब कसं चालवायचं, काय चालवायचं सगळं शिकायचं. 2-3 महिने तर मी तर म्हणते त्याच्यातच घालायचे. या चॅनल राहू द्यायचं चालू. पण 2-3 महिने हे चालू ठेवायचं आपलं की आपल्याला आता कशा प्रकारे आपलं चॅनल ग्रो होईल, काय होईल सगळं. माझं चॅनल तुम्हाला मी सांगते मी कसं मॉनिटाईज झालं आहे. माझं चॅनल 2 दिवसात केलं मी. 2 दिवसामध्ये. कारण मला 2 दिवस म्हणजे मला या महिन्यात करायचंच होतं चॅनल मॉनिटाईज. कारण कसं माझ्या मुलाला स्कूल आहे. मला असतं भरपूर कामं, घरातली कामं, ऑफिसची कामं, मुलाच्या स्कूलची कामं, सगळे कामं असतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे तो व्हिडिओ बनवला. मला करायचंच होतं या महिन्यात मॉनिटाईज. मला कंप्लीट करायचंच होतं. म्हटलं काही पण हो, कसं पण हो करायचं. माझा मोबाईल पण साधाच आहे. माझा मोबाईल काही आयफोन वगैरे नाही आहे. आपलं घरच भाड्याचं आहे. आपण काय आयफोन घेऊ असं आहे. म्हणून मग तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. तो व्हिडिओ बघा. आणि मी आज म्हटलं चला आज असंच आपण माझा मॉनिटाईज झाल्यानंतरचा हा ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि काहीतरी थोडा म्हटलं सपोर्ट मिळणार. कोणाला सपोर्ट मिळणार. सगळ्यांनी बघितला तुम्ही प्रयत्न करा शिकायचा. ज्यांनी नाही बघितला त्यांनी माझ्या या व्हिडिओ बघून थोडं लक्ष द्या की आपल्याला चॅनल हे करायचं. आवाज कमी कर टीव्हीचा. माझा ब्लॉग चालू आहे त्याच्यात मला टीव्हीचा आवाज नको. आणि आज मॉनिटाईज झाल्यानंतर थोडं चांगलं वाटते ना, मस्त वाटते ना. 6 महिने झाले माझ्या चॅनलला. म्हणजे कमीत कमी आता एप्रिलमध्ये 6 कंप्लीट होईल. आणि माझं हाफ मॉनिटाईजचं 2-3 महिन्यात माझं चॅनल हाफ मॉनिटाईज झालं होतं. मग मिलियनमध्ये झालं होतं. मिलियनवर माझं मॉनिटाईज चॅनल झालं होतं. माझे व्ह्यूजवरती चॅनल मॉनिटाईज झालं होतं. वॉच टाईम माझा काहीच नव्हता, 0 होता. जेव्हा माझं हाफ मॉनिटाईज झालं ना तेव्हा माझा वॉच टाईम 0 होता. त्या 0 वॉच टाईम बघून मग मी काय करायचं मग शिकले. मी म्हटलं आपण काय करायचं आता. मला सांगितलं होतं, एक जणांना सांगितलं तुम्ही लाईव्ह घ्या. मी म्हटलं लाईव्ह घेतल्यानं कोण 3-3 घंटे 4-4 घंटे बसणार पुढं लाईव्हसाठी. म्हणून मी ना तिथे स्टॉप करून टाकलं. म्हटलं नको लाईव्ह वगैरे काही नको. म्हटलं आपण आपलं हेच बघायचं आता, व्हिडिओज टाकायचे शॉर्ट व्हिडिओ.
पण फक्त शॉर्ट व्हिडिओ डिपेंड नाही राहायचं, शॉर्ट व्हिडिओ डिपेंड नाही राहायचं, लॉंग व्हिडिओ पण टाकायचे आणि आपलं हे पण करायचं, लाईव्ह पण घ्यायचं. आणि सगळेजण मस्त तुम्ही तुमची मेहनत करा चॅनलवरती. मस्त तुम्ही मेहनत केल्यावर मिळतो, मेहनत केल्यावर फळ मिळतो. आणि तुम्ही चुकलं तर तुम्ही पहिले सर्च करा, सगळं सर्च करा. चुकलं आपलं काही, कसं करायचं, काय करायचं, हॅशटॅग वगैरे चुकलं, सगळे आपण हॅशटॅग बघायचे. बाकी जे व्हिडिओ ज्यांना व्ह्यूज राहतात ना जास्त, त्यांची हॅशटॅग वगैरे बघायचे आणि त्यांचे लावायचे हॅशटॅग, कारण ते आपल्या फायद्यासाठी आहे. मॉनिटाईज झाल्यानंतर म्हटलं आता एक ब्लॉग तर बनता आहे, एक ब्लॉग तर आपण टाकायचा. आता 11 वाजले, 11 वाजता आम्ही चाय पिते. 11 वाजता काय करायचं, रात्री इथं चालू राहते 8-9 वाजेपर्यंत कट. मला एक मायग्रेनचा त्रास आहे, माझं डोकं दुखते, माझं डोकं झालं आहे भिन्न इथल्यामुळं. आणि आत्ता म्हणून आम्ही उठलेलो. सकाळी चालू होऊन जाते 7 वाजता, टक चालू होऊन जाते. दूध गरम केलं. आत्ता बघा, आता चाय पिते, 15 मिनटात चाय लागतो आम्हाला प्यायला. 15 मिनटामध्ये पोहे बनवते, पोहे बनवून झाले की झाला 12 वाजेपर्यंत आमचा ब्रेक. आम्ही पोहे डिनरमध्ये पण खातो आणि आम्ही लंचमध्ये पण खातो. पोहे हे फक्त ब्रेकफास्टमध्ये खायचे नसतात. पोहे आम्ही हे सगळ्या टाईमला खातो, आम्हाला आवडते पोहे. अरे माझा व्हिडिओ चालू आहे रे बाबा, आवाज कमी करा रे, बाहेरचा आवाज कमी आहे करा. अनम्यूट कसं करणार, व्हिडिओ चालू असल्यावर अनम्यूट कसं होणार. व्हिडिओ चालू आहे, बनवत आहे मी, काय बोलायचं, असा प्रकार आहे मित्रांनो. म्हणून तुम्ही तुमचं चॅनलला कोणाला सपोर्ट लागलं तर मला नक्की तुम्ही कमेंट करा. मी तुम्हाला नक्की तुम्ही माहिती देईल. मला पर्सनल तुम्हाला बोलायचं असेल तर मला इंस्टाला मेसेज करा, कारण मी सगळी माहिती मी यूट्यूबवर नाही सांगू शकत. मी इंस्टाला मेसेज करून तुम्हाला सगळी माहिती सांगू शकते. मला पण वाटते, मला माझे जे सपोर्ट करणारे, माझ्यावर जे विश्वास करणारे आहेत त्यांनी थोडा तरी भरोसा ठेवायला पाहिजे. म्हणजे चॅनलमध्ये आपण काय करायचं, काय नाही करायचं, हे मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार. अशी बसल्यावर थोडं बरं वाटते ना, अशी बसली की माझी मान हे थोडी दिसून राहील, असं बसल्यावर थोडं बरं वाटतं. हां काय झालं, नुसतं भांडणं करतात बाबा हे दोघं, नुसतं भांडणं करतात. चालू आहे व्हिडिओ, बोलते मी व्हिडिओ, नुसतं भांडणं करतात हे दोघं. चिवडा, अरे बिस्किट का चिवडा आहे ना, हा तो ठीक आहे ना, त्याला पद्धतच नाही आहे, त्या पोराला पद्धतच नाही आहे, त्याला मार खायला खाना. बरे आवाज नाही आहे, लाईव्ह चालू आहे माझा, आवाज नाही करायचा. बरं ठीक आहे मी बोलते. बिस्किट आहे ना, घे ना, कमी पडते का हे बिस्किट तुला? बिस्किट आहे ना त्याच्यामध्ये, खूप सारे आणले, अजून काही बिस्किट खाल्लं. असे आता यांचे भांडणं तर चालूच राहणार आहे. हे खाल्लं ते खाल्लं भांडणं यांचे चालू राहील. चला मग मित्रांनो, आपण उद्याला ब्लॉग बनवेल. ठीक आहे, चला बाय बाय.